हेलो हेलो मैडम। ओके। तो हमने पिछली कक्षा में देखा था मेरा बचपन। देखिए, मेरा बचपन, यह जो पाठ है, इस पाठ के लेखक भी और इस पाठ के बारे में भी बता रहे हैं अब्दुल कलाम जी। देखिए, जैसे कि हमने देखा था कि मैं और एक बार बताना चाहूंगी कि अउल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम जी का पूरा नाम है। तो यहाँ पर वे बता रहे हैं कि उनका जन्म रामेश्वरम, मतलब आज के तमिलनाडु के रामेश्वरम कस्बे में एक मध्यम वर्गीय परिवार में इनका जन्म हुआ था। और वे बता रहे हैं कि उनके पिता थे जैनुलाब्दीन और उनकी माता थी आशियम्मा। तो उन्होंने अपने पिताजी के बारे में बताते हुए यहाँ कह रहे हैं कि मेरे पिताजी का नाम जैनुलाब्दीन है और वे कोई बहुत अच्छी औपचारिक शिक्षा नहीं थी उनकी, फिर भी वह बहुत बुद्धिमान थे और साथ में उदारता की सच्ची भावना उनमें थी। और अपनी माँ के बारे में बताते हुए कहते हैं कि मेरी माँ का नाम आशी अम्मा है और वे मेरे पिताजी की एक देखिए आदर्श जीवन संगिनी थी, जीवन संगाती थी। और इनके माता पिता को इनके पूरे समाज में ही एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। तो यहाँ पर अब्दुल कलाम जी वे बता रहे हैं कि उनका जन्म रामेश्वरम कस्बे में, मतलब आज के मद्रास राज्य के, आज के तमिलनाडु के रामेश्वरम कस्बे में इनका जन्म हुआ। वे भी एक मध्यम वर्गीय परिवार में इनका जन्म हुआ था। फिर साथ में बता रहे हैं कि मेरे पिताजी का नाम जैनुलाब्दीन है। मेरे पिताजी की कोई भी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी, उसके बावजूद भी वे बुद्धिमान थे। साथ में उदारता की सच्ची भावना मेरे पिताजी में थी। और अपने माता के बारे में बताते हुए कहते हैं कि मेरे माता का नाम आशी अम्मा है। ये मेरे पिताजी की एक आदर्श जीवन संगिनी थी। साथ में मेरे माता पिता को हमारे समाज के एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। मतलब इनका जो समाज था, इनका जो इलाका था, वहां पर इनके माता पिताजी दोनों को एक आदर्श दंपति के रूप में देखते थे। फिर यहाँ पर अब्दुल कलाम जी बताते हैं कि मैं कई बच्चों में से एक था और मेरे जो माता पिता थे वे लंबे चौड़े वे सुंदर थे। देखिए, इनके माता पिताजी दिखने में लंबे और चौड़े और सुंदर भी थे। उनका मैं एक छोटा सा कद काठी साधारण सा दिखने वाला एक बच्चा था, लेकिन एक ऐसे थे बहुत दुबले पतले और साधारण दिखने वाले थे अब्दुल कलाम जी बचपन में। और वे बता रहे थे कि हम लोग पुश्तैनी घर में रहते थे, मतलब पुराना पिताजी के पिता का घर रहता है, उसे पुश्तैनी कहते हैं। तो उस घर में ये रहते थे और वह घर चूने पत्थर और ईंट से बना मजबूत घर इनका था। और वे रामेश्वरम के मस्जिद वाली गली में अब्दुल कलाम जी का घर था। और साथ में वे बता रहे हैं कि मेरे पिता आडंबरहीन व्यक्ति थे और सभी अनावश्यक एवं ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे। देखिए, इनके पिताजी के बारे में बताते हुए कह रहे हैं कि मेरे पिताजी आडंबरहीन व्यक्ति थे। देखिए, कोई भी आडंबर चीज इनको नहीं चलता था, ये आडंबरहीन व्यक्ति थे। साथ में ये बता रहे हैं कि सभी अनावश्यक एवं ऐशो आराम वाली चीजों से वे दूर रहते थे। मैं आपको बता चुकी हूँ कि हर एक के घर में बहुत सारे ऐशो आराम वाली चीजें रहते हैं। तो अब्दुल कलाम जी के पिताजी को इन चीजों से बहुत नफरत था। वे सभी ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे, पर घर में सभी आवश्यक चीज हैं वे समुचित मात्रा में सुलभता से उपलब्ध थी। जो कोई भी आवश्यक चीज है वे सभी अब्दुल कलाम जी उनके घर में उपलब्ध थे। और वे वास्तव में बता रहे हैं कि मैं कहूंगा मेरा जो बचपन है यह बहुत निश्चिंतता और सादगी से बीता। फिर अब्दुल कलाम जी यहाँ पर
बता रहे हैं कि इनका जो बचपन है वह बहुत निश्चिंतता से गुजरा हुआ है, भौतिक एवं भावनात्मक दोनों दृष्टि से, क्योंकि उनके घर में सभी चीजें समुचित मात्रा और सुलभता से मिलती थी, सभी आवश्यक चीजें। और इनके पिताजी आडंबरहीन व्यक्ति थे, उनको कोई भी ऐशो आराम वाली चीजें पसंद नहीं थे। आज तक भी अब्दुल कलाम जी के घर में देखने के लिए एक टीवी तक नहीं था। ऐसे जो चीज है, इन सभी चीजों से हमेशा वे दूर रहते थे। तो यहाँ पर अब्दुल कलाम जी खुद अपने जीवन के, अपने बाल्य के बारे में बताते हुए कहते हैं कि उनके पिताजी का नाम जैनुल आबदीन था, माता का नाम आशिया था। पिताजी की कोई भी औपचारिक ज्यादा शिक्षा नहीं हुई थी, इसके बावजूद भी इनके पिताजी बुद्धिमान थे और साथ में सच्चाई और उदारता का भावना इनके पिताजी में था। इनकी माताजी भी आशियम्मा एक आदर्श जीवन संगाती थी और इनके जो माता पिता है पूरे इनके समाज में ही आदर्श दंपति के रूप में इनको देखा जाता था। फिर वे बता रहे हैं कि ये दिखने में कद काटी साधारण सा दिखने वाले थे और ये एक पुश्तैनी मतलब पुराने घर में ये रहते थे। वे घर भी ईंट और चुना और पत्थर से बना मजबूत घर इनका था और वे घर रामेश्वरम के मस्जिद वाली गली में इनका घर था। और फिर ये अपने पिताजी के बारे में बता रहे हैं कि मेरे पिता आडंबरहीन व्यक्ति थे, सभी अनावश्यक और ऐशो आराम वाली चीजों से हमेशा दूर रहते थे। देखिए, कुछ अनावश्यक चीज भी रहते हैं हमारे पास और कुछ ऐशो आराम वाली चीज भी रहते हैं। तो इनके पिता को इन सभी चीजें पसंद नहीं थे, इन सभी चीजों से इनके पिताजी हमेशा दूर रहते थे और आवश्यक जो चीज है वह सभी चीजें इनके घर में सुलभता से ही मिलती थी। तो यहाँ पर अब्दुल कलाम जी बताते हैं कि मेरा जो बाल्य है वह बहुत निश्चिंतता और सादगी में बीता है, भौतिक और भावनात्मक दोनों दृष्टि से। देखिए, बहुत कुछ लोगों की बाल्य ठीक से नहीं होती, ठीक से नहीं गुजरती, लेकिन अब्दुल कलाम जी अपने जीवन के बारे में बताते हुए यहाँ पर कहते हैं कि मेरा बाल्य बहुत निश्चिंतता से गुजरा है। तो फिर अब्दुल कलाम जी बता रहे हैं यहाँ पर कि मैं हमेशा प्रायशः हमेशा अपनी माँ के साथ रसोई के घर में बैठकर ही खाना खाता था। देखिए, हमेशा वे अपने माँ के साथ ही बैठकर खाना खाते थे और इनके माँ इनके सामने केले का पत्ता, देखिए यहाँ पर केले का पत्ता बिछाती थी। ये कोई बर्तन में या प्लेट में नहीं खाते थे, हमेशा केले के पत्ते में खाते थे और वे उसमें केले के पत्ते में चावल, देखिए चावल और सुगंधित सांबर और घर में बनाया हुआ अचार और नारियल की चटनी क्या करते थे, खाने में इनकी माँ हमेशा इनको देती थी। तो अब्दुल कलाम जी अपने खाने के बारे में भी यहाँ पर बताया है कि वे हमेशा उनके माँ के साथ बैठकर ही खाना खाते थे, वो भी रसोई घर में ही। और इनके माँ इनके सामने चावल का पत्ता, केले का पत्ता रखती थी और उस पर चावल एवं सुगंधित सांबर और घर में बनाया हुआ अचार और हमेशा नारियल की चटनी इन्हें खाने में देती थी। तो यहाँ तक हमने पिछली कक्षा में देखा था। तो इसके आगे का अब हम देखेंगे। नोट नाउ इन ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರದ ಪಾಠವನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ। ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತಂದ್ರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರ ಜನ್ಮ ಎಲ್ಲಿ ಆಯ್ತು, ಆಮೇಲೆ ಅವರ ತಂದೆಯವ್ರ ಬಗ್ಗೆ, ನಮ್ಮ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಹಾಗೂ ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ ಇದ್ರು। ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಮತ್ತ ಆಶಿಯಮ್ಮ ಇವ್ರ ಸಮಾಜ ಒಳಗ ಒಬ್ರ ಆದರ್ಶ ದಂಪತಿ ರೂಪೊಳಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಸಮಾಜದ ಜನರು ಇವ್ರನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ಇವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ ನಾನ್ ನೋಡ್ಲಿಕ್ ಬಹಳಷ್ಟ ಏನಿದ್ನಂದ್ರ ತೆಳ್ಳಗಿದ್ನಿ ಮತ್ ಬಹಳಷ್ಟು ನೋಡಾಕ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ। ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಎಲ್ಲಿ ಇರ್ತಿರಂದ್ರ ಪುಶ್ತೈನಿ ಅಂದ್ರ ಬಹಳಷ್ಟ ಹಳಿ ಮನಿಯೊಳಗ,
ಹಳಿ ಮನಿಗಳು ಇರ್ತಾವ ನೋಡ್ರಿ, ಅಂತ ಹಳಿ ಮನಿ ಇವ್ರದಿತ್ತು. ಆದ್ರ ಅದ ಏನಾಗಿತ್ತಂದ್ರ ಸುಣ್ಣ ಇಟ್ಟಂಗಿ ಮತ್ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕಟ್ಟಿದ್ದ ಬಹಳಷ್ಟ ಏನಿತ್ತಂದ್ರ ಮಜಬೂತವಾದ ಪಕ್ಕಾ ಮನಿ ಇವ್ರದಾಗಿತ್ತು. ಅದ್ ಎಲ್ಲಿಪ್ಪ ಅಂದ್ರ ರಾಮೇಶ್ವರಂದ ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಗಲ್ಲಿ ಒಳಗ ಇವ್ರದ್ ಏನಿತ್ತಂದ್ರ ಮನಿ ಇತ್ತು. ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಗಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಗಲ್ಲಿ ಒಳಗ ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಅನ್ನೋದೊಂದ್ ಗಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಅಲ್ಲೇ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಮನಿ ಇತ್ತಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ ನಮ್ಮ ತಂದೆ ಒಬ್ರ ಆಡಂಬರಹೀನ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರು. ಆಡಂಬರಹೀನ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ಅನಾವಶ್ಯಕ ಹಾಗೂ ಐಶೋ ಆರಾಮಲ್ಲಿ ಚೀಸೆ ಇವ್ರ ಏನ್ ವಸ್ತುಗಳು ಇದ್ದು ನೋಡ್ರಿ, ಅನಾವಶ್ಯಕ ವಸ್ತುಗಳ ಯಾವಾಗ ಅವ್ರು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯಾವ ಚೈನಿ ಮಾಡುವಂತ ವಸ್ತುಗಳ, ಐಶೋ ಆರಾಮಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತ ವಸ್ತುಗಳಿಂದ ಯಾವಾಗೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಂದ್ರ ದೂರ ಇರ್ತಿದ್ದು ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವ್ರ ಹೇಳ್ತಾರು. ಆದ್ರೂ ಅವಶ್ಯಕ ಯಾವ ವಸ್ತುಗಳು ಅದಾವು ಅವೆಲ್ಲಾ ಇವ್ರ ಮನಿಯೊಳಗೆ ಏನಾಗ್ತಿದ್ವು ಅಂದ್ರ ಸಿಗ್ತಿದ್ದು. ಮತ್ತ ನಾ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ನಿಶ್ಚಿಂತತೆ ಮತ್ತ ಏನಾಗೈತಂದ್ರ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ನಾನ ಕಳೆದೇನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಹೇಳ್ತಾರ. ಭೌತಿಕ ಹಾಗೂ ಭಾವನಾತ್ಮಕ ಎರಡೂ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಿಶ್ಚಿಂತತೆಯಿಂದ ನನ್ನ ಬಾಲ್ಯವನ್ನ ನಾನ್ ಕಳೆದೇನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ, ಏನ್ ಹೇಳಿಕ್ ಇಷ್ಟ ಪಡ್ತೇನಂದ್ರ ನಾನು ಯಾವಾಗ್ಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ನಂದ್ರ ನಮ್ ತಾಯಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ರಸೋಯಿಗರ ಅಂದ್ರ ಅಡ್ಗಿ ಮನಿ ಒಳಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರ ಕುಳಿತ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ನಿ, ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ನಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ ತಾಯಿ ಅವ್ರು ಯಾವಾಗ್ಲೂ ನನ್ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಕೇಲೇಕ ಪತ್ತ ಅಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಬಾಳೆ ಎಲಿಯನ್ನ ಹಾಸ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಚಾವಲ್ ಅಂದ್ರ ಅನ್ನ, ಆಮೇಲೆ ಸ್ವಾದಿಷ್ಟವಾದ ಸಾಂಬಾರ, ಮನಿ ಒಳಗ ಮಾಡಿದ್ದೇನಂದ್ರ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಮತ್ತ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಚಟ್ನಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ನನಗ ಊಟಕ್ಕ ಬಡಿಸ್ತಿದ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಹೇಳ್ತಾರ. ಇದ್ ಯಾಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಹೇಳತ್ತೇವಂದ್ರ 2 marks ಕ್ವಶನ್ಗ ಇಲ್ಲಿ ಬಾಳ ಸಲ ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರ ರಿಪಿಟೇಷನ್ ಆಗೈತಿ. ಏನಂದ್ರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ को आशी अम्मा जी खाने में क्या क्या देती थी. तो यहाँ पर अब्दुल कलाम जी को हमेशा आशी अम्मा केले का पत्ता उनके सामने बिछाती थी और उसके ऊपर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांबर और घर में बनाया हुआ अचार और नारियल की चटनी परोसती थी. ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರ ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ನೋಡಿದ್ದು, ಮುಂದಿಂದನ ನೋಡ್ರಿ. प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है. हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता है. जिस इलाके में हम रहते थे वहां मुस्लिम बहुल था, लेकिन वहां कुछ हिंदू परिवार भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे. हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी जहां शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे. रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे. आध्यात्मिकता मामलों पर चर्चाएं करते थे. जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तो मैंने पिताजी से नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछा. वे कहते हैं जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता. देखिए यहाँ पर अब्दुल कलाम जी कहते हैं कि प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध है. देखिए रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल इसीलिए है कि वहां पर एक प्रतिष्ठित बड़ा शिव मंदिर है. वे अब्दुल कलाम जी के घर से 10 मिनट का पैदल रास्ता है. मतलब अब्दुल कलाम जी का घर और वे जो प्रतिष्ठित शिव मंदिर है, इन दोनों के बीच 10 मिनट का पैदल रास्ता है. मतलब दूरी इतना है कि 10 मिनट से पैदल वहां से चलते हम जा सकते हैं. जिस इलाके में हम रहते थे, देखिए अब्दुल कलाम जी बता रहे हैं कि जिस इलाके में, जिस गली में ये रहते थे वह मुस्लिम बहुल था. देखिए वहां पर मुस्लिम लोग बहुत थे, लेकिन वहां कुछ हिंदू परिवार भी थे. फिर वे बता रहे हैं कि वहां कुछ हिंदू लोग भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे. देखिए जिन बहुल में, जिन इलाके में ये रहते थे वहां पर ज्यादा से ज्यादा बहुत से बहुत मुस्लिम लोग ही थे. कुछ लोग हिंदू भी थे
और वहां पर हिंदू मुस्लिम दोनों पड़ोसियां मिलजुल कर रहते थे, वहां पर दोनों मिलजुल कर रहते थे। और हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी। अब्दुल कलाम जी बता रहे हैं कि जिस इलाके में ये रहते थे वहां पर एक पुरानी और बड़ी मस्जिद थी, जहां शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे। जिस इलाके में ये रहते थे वहां एक बड़ा क्या था, मस्जिद था। और उस मस्जिद को हमेशा रोज जैनुलाब्दीन मतलब अब्दुल कलाम जी के पिताजी अब्दुल कलाम जी को नमाज पढ़ने के लिए अपने साथ ले जाते थे। ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ, ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಶಿವ ಮಂದಿರ್ ಎಲ್ಲೈತಂದ್ರ ರಾಮೇಶ್ವರಂ ಒಳಗೈತಿ. ರಾಮೇಶ್ವರಂ ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಐತಿ, ಬಹಳಷ್ಟ ದೊಡ್ಡ ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಐತಿ, ಪ್ರಸಿದ್ಧ ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಶಿವ ಮಂದಿರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಅದ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ 10 ನಿಮಿಷದ ಏನೈತಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಐತಿ, ಅದಕ್ಕ ನಾವ್ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ 10 ನಿಮಿಷ ಆಗ್ತೈತಿ. ನಾವ್ ನಡ್ಕೊಂತ ನಡುಗೆ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರು. ಮತ್ತೇನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರ, ಯಾ ಇಲಾಖೆ ಒಳಗ ಯಾ ಗಲಿ ಒಳಗ ಇವ್ರು ಇದ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಜನರು ಬಹಳಷ್ಟ ಇದ್ರಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಇವ್ರು ಎಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಸ್ಜಿದ್ ವಲ್ಲಿ ಗಲಿ ಒಳಗ ಇವ್ರು ಇದ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚ ಮುಸ್ಲಿಂ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಇದ್ರು. ಅದ್ರಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಇಬ್ರು ಏನಿದ್ರಂದ್ರ ಒಂದ ಪರಿವಾರ ಒಳಗ ಇರು ಹಂಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಕೂಡ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಇರ್ತಿದ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಹಮಾರೆ ಇಲಾಖೆ ಮೇ ಏಕ್ ಬಹುತ್ ಹಿ ಪುರಾನಿ ಮಸ್ಜಿದ್ ತಿ. ಮತ್ತೇನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ, ಇವ್ರು ಯಾ ಇಲಾಖಾ ಒಳಗಿದ್ರು, ಇವ್ರು ಯಾ ಒಂದ್ ಗಲಿ ಒಳಗಿದ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡದ ಏನಿತ್ತ ಅಂದ್ರ ಹಳಿದ ಪುರಾಣಿ ಅಂದ್ರ ಹಳಿದ ದೊಡ್ಡದ ಏನಿತ್ತಂದ್ರ ಮಸ್ಜಿದ್ ಇತ್ತು, ಮಸೀದಿ ಇತ್ತು. ದಿನಾಲು ಸಂಜಿಕ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಅಂದ್ರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಇವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಮಾಜ್ ಬಿಳಾಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೊತೆಗೆ ಸಂಜಿಕ ಕರ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ತಿರಂತ ಹೇಳ್ತಾರ. रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे. देखिए, रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी, रामेश्वरम मंदिर जो है वहां पर शिव मंदिर है, जिसके कारण रामेश्वरम एक प्रसिद्ध तीर्थ स्थल है. वहां के जो पुजारी थे उनका नाम था पक्षी लक्ष्मण शास्त्री. देखिए, यह भी आपको प्रश्न आ सकता है कि रामेश्वरम के प्रतिष्ठित शिव मंदिर के पुजारी कौन थे, तो उनका नाम था पक्षी लक्ष्मण शास्त्री. पक्षी लक्ष्मण शास्त्री जो थे यह रामेश्वरम के प्रसिद्ध एक क्या थे, बड़े पुजारी थे. और ये अब्दुल कलाम जी के पिताजी के एक अच्छे मित्र थे. आध्यात्मिकता पर ज्यादा से ज्यादा पक्षी लक्ष्मण शास्त्री और जैनुलाब्दीन ज्यादा से ज्यादा आध्यात्मिकता के बारे में ही वे दोनों मिलकर चर्चा करते थे. जब अब्दुल कलाम जी प्रश्न पूछने के लायक हुए, मतलब थोड़े से अब्दुल कलाम जी बड़े हुए, तो वे अपने पिताजी को पहला प्रश्न नमाज के बारे में पूछा. मतलब नमाज क्यों पढ़ते हैं, नमाज पढ़ने से क्या फायदा होता है, इसके बारे में उन्होंने पूछा. तो वे यह जवाब दिया जैनुलाब्दीन की, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म, पंथ का कोई भेदभाव नहीं होता. देखिए, अब्दुल कलाम जी यहाँ पर यह भी बता रहे हैं कि जब मैं प्रश्न पूछने का लायक हुआ, प्रश्न पूछने का उतना बड़ा हुआ, तो मैं अपने पिताजी को पहला प्रश्न नमाज की प्रासंगिकता के बारे में ही पूछा. मतलब नमाज क्या है, नमाज पढ़ने से क्या होता है, इसके बारे में इन्होंने अपने पिताजी को पूछा. तो इनके पिताजी यह इनको जवाब दिए कि जब तुम नमाज पढ़ते हो, मतलब जब हम नमाज पढ़ने के लिए या भगवान से प्रार्थना करते हैं, नमाज का मतलब भगवान से प्रार्थना करना, तो यहाँ पर हम जब भगवान की प्रार्थना करने के लिए जाते हैं तो अपने शरीर से, देखिए हमारे अपने शरीर से हम ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हैं. देखिए, ब्रह्मांड मतलब आपको पता है जो भगवान का घर होता है वहां पर उसका एक हिस्सा बन जाते हैं. उसमें देखिए, उसमें हमें दौलत, आयु, जाति, पंथ
इनका कोई भी भेदभाव नहीं होता। जब हम प्रार्थना करते हैं तो दौलत के बारे में, हमारे आयु के बारे में या जाति पंथ के बारे में, किसी के बारे में भी हम यहाँ पर भेदभाव नहीं करते। तो इनके पिताजी भी इनको यही जवाब दिया कि जब तुम नमाज पढ़ते हो तो अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक क्या बन जाते हो, हिस्सा बन जाते हो। देखिए वहां पर दौलत, आयु, जाति, धर्म, पंथ का कोई भी भेदभाव नहीं होता। ನೋಡ್ರಿ ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಂದಿರ ಒಂದ್ ಏನಿತ್ತಂದ್ರೆ ಶಿವ ಮಂದಿರ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದನೇ ಏನಾಗೈತಂದ್ರೆ ರಾಮೇಶ್ವರಂ ಒಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಆಗೈತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರ ಪೂಜಾರಿ ಇದ್ರ, ಆ ಮಂದಿರದ ಪೂಜಾರಿ ಹೆಸರು ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂತಿದ್ರು. ಅವ್ರ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಅಂದ್ರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವರ ಒಬ್ರ ಒಳ್ಳೆಯ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ರು. ಯಾವಾಗ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಹಾಗೂ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಶಾಸ್ತ್ರಿ ಇಬ್ರು ಭೇಟಿ ಆಗ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಅವ್ರು ಭೇಟಿ ಆದಾಗ ಒಂದ್ಸಲ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಬಗ್ಗೆನೇ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಯಾವಾಗ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳು ಲಾಯಕ ಆದ್ರು, ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಬಂತು, ದೊಡ್ಡವ್ರಾದ್ರು, ಅವಾಗ ಅವ್ರ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಏನ್ ಕೇಳ್ರಂದ್ರ ನಮಾಜ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ರು. ನಮಾಜದ ಪ್ರಾಸಂಗಿಕತೆ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ರಂದ್ರ ನಮಾಜ್ ಯಾಕೆ ಬೀಳ್ತೇವಿ, ನಮಾಜ್ ಅಂದ್ರೆ ಏನ, ಅದ್ರಿಂದ ಏನ್ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಉತ್ತರ ಕೊಟ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ, ನೀ ಯಾವಾಗ ನಮಾಜ್ ಬೀಳ್ತಿಲ್ಲ ಅವಾಗ ನಾವ್ ಏನಾಗ್ತೇವ ಅಂದ್ರ ನಮ್ ಶರೀರದಿಂದ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದೊಂದ ಭಾಗ ಆಗ್ಬಿಡ್ತೇವಿ. ಹಿಸ್ಸ ಅಂದ್ರೆ ಏನ, ಭಾಗ. ನಾವ್ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದೊಂದ ಭಾಗ ಆಗ್ತೇವಿ. ಅದ್ರೊಳಗ ಏನಿರಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಆಸ್ತಿ, ಅಂತಸ್ತು, ಸಂಪತ್ತು, ಆಯುಷ್ಯ ಹಾಗೂ ಯಾವ್ದು ಜಾತಿ, ಪಂಥ, ಧರ್ಮ ಇದ್ರದ್ದು ಯಾವ್ದು ಏನಿರಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಭೇದ ಭಾವ ಇರಂಗಿಲ್ಲ. ನೋಡ್ರಿ ಅದನ್ನೆಲ್ಲಾ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತೇವ್ ಅಂದ್ರ ಮರ್ತ್ ಬಿಡ್ತೇವ್. ನಾವ್ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದೊಂದ ಭಾಗ ಬಿಟ್ ಕೂಡ್ಲೆ ಅದ್ರೊಳಗ ಆ ಜಾತಿಯವ್ರ, ಈ ಜಾತಿಯವ್ರ, ಆ ಪಂಥದವ್ರ, ನಂದ್ ಆಸ್ತಿ ಇಷ್ಟ ಐತಿ, ಆಮೇಲೆ ನಂದ ಆಯು ಇಷ್ಟ ಇರ್ಬೇಕು, ಎಲ್ಲವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವ್ ಅಂದ್ರ ಮರತ ನಾವ್ ಎಲ್ಲಿ ಮಗ್ನರಾಗ್ತೇವ್ ಅಂದ್ರ ದೇವ್ರ ಧ್ಯಾನನ್ಯಾಗ ಮಗ್ನರಾಗ್ತೇವ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ उत्तरवನ್ನ ಕೊಟ್ರಂತ ಹೇಳಿ. फिर यहाँ पर अब्दुल कलाम जी कहते हैं कि मुझे याद है पिताजी के दिनचर्या पांव फटने के पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी। नमाज के बाद वे हमारे नारियल के बाग जाया करते थे। बाग घर से करीब 4 मील दूर था। करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता। फिर यहाँ पर अब्दुल कलाम जी कहते हैं कि मुझे याद है क्योंकि पिताजी दिनचर्या पांव फटने के पहले, देखिए पांव फटना मतलब यहाँ पर प्रभात होना, जब प्रभात होता है दिन निकलता है, दिनचर्या मतलब जब सुबह सुबह दिन निकलता है तो पांव फटना यह मुहावरा है, इसका मतलब प्रभात होना। तो सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ अपना काम इनके पिताजी शुरू करते थे। फिर नमाज के बाद वे उनका एक नारियल का बड़ा बाग था, अब्दुल कलाम जी उनका एक नारियल का बड़ा बाग था, वहां पर वे जाते थे। बाग घर से करीब 4 मील दूर था। देखिए 4 मील क्या था, वहां से दूर था इनका बाग, और अब्दुल कलाम जी का घर 4 मील का क्या था, दूरी पर था। तो उनके पिताजी करीब डजन, देखिए करीब 1 डजन नारियल अपने कंधे पर लिए आते थे, और जब वे घर लौटते थे उसके बाद ही वे क्या करते थे, अपना नाश्ता कर लेते थे। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರು ಏನಂತಾರಂದ್ರೆ, ನನಗ್ ನೆನಪೈತಿ ನಮ್ ತಂದೆಯವ್ರು ಏನಾಗ್ತಿರಂದ್ರೆ, ಇನ್ನು ಪ್ರಭಾತ್ ಆಗ್ತೈತಿ, ಯಾವಾಗ ಲಘುನ ಪ್ರಭಾತ್ ಆಗ್ತೈತಿ ಅವಾಗ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರೆ ಲಘು ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ಹೇಳ್ತಿರು. ಆಮೇಲೆ 4 ಗಂಟೆ ಎದ್ದ ಫಸ್ಟ್ ಅವ್ರು ಮಾಡೋ ಕೆಲ್ಸ ಏನಂದ್ರೆ ನಮಾಜ್ ಬೀಳ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರೆ हमारे नारियल का बाग को जाते थे। हमारे घर से थोड़ी दूरी में इनका एक नारियल का बाग था, तो वे वहां पर जाते थे। बाग घर से करीब 4 ಮೈಲ್ ದೂರ था। ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಅವ್ರದೊಂದು ತೆಂಗಿನ ತೋಟ ಐತ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮುಂಜಾನೆ ಲಘು ಹೇಳ್ತಿರು, ದಿನ
ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತನ ಮುಂಚೆ ಇವ್ರ ತಂದೆ ಎದ್ದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಕೆಲ್ಸ 4 ಗಂಟೆಗೆ ನಮಾಜ್ ಬೀಳ್ತೀರಿ. ನಮಾಜ್ ಆದ್ಕೂಳೆ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರ ಅವ್ರದೊಂದ ತೆಂಗಿನ ತೋಟ ಇತ್ತು, ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರೋ. ಆ ತೋಟ ಎಷ್ಟ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇತ್ತಂದ್ರ ಇವ್ರ ಮನಿಯಿಂದ ಆ ತೋಟ 4 ಮೈಲ್ ದೂರ 4 ಮೈಲಿ ಅಂತೀರ್ ನೋಡ್ರಿ. ಮೊದ್ಲು 4 ಮೈಲ್ದಷ್ಟ ಏನಿತ್ತಂದ್ರ ದೂರ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಮಿನಿಮಮ್ 1 ಡಜನ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನ ತಮ್ಮ ಹೆಗಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ ಹೊತ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಿದ್ರು. ಯಾವಾಗ ತಂದ ಅವ್ನ ಮನ್ಯಾಗ ಇಡ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅವಾಗ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಪ್ಪ ಅಂದ್ರ ತಮ್ಮ ನಾಷ್ಟಾನ್ನ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ರಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಿಳಿತ್ರಿ? ಇದ್ರೊಳಗ ನಿಮಗ್ ಏನ್ರ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಅನಸ್ತೈತ್ರಿ? ಏನಿಲ್ರಿ. ಏನಾದ್ರೂ ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳೋದೇನ್ರಿ? ಇಲ್ರಿ. ಇಲ್ರಿ ಮೇಡಮ್. ಓಕೆ. ಇಲ್ರಿ ಮೇಡಮ್. देखिए तो फिर अब्दुल कलाम जी कहते हैं कि मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी पिताजी के बातों का आंसर करने की कोशिश की। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुख, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। फिर अब्दुल कलाम जी यहाँ पर कहते हैं कि जो इनकी विज्ञान और प्रौद्योगिकी की सारी जिंदगी इनके पिताजी की बातों का ही इन्होंने हमेशा अनुसर करने का कोशिश किया। जो इनके पिताजी इनको बोलते थे उसके बारे में ही इन्होंने उसके बातों को अनुसरण करने की इन्होंने कोशिश की है। फिर ये बताते हैं कि मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है। देखिए फिर ये उन बुनियाद के बारे में, उन सत्यों के बारे में समझने का प्रयास किया कि ऐसी कोई दैवी शक्ति है, कोई ना कोई एक दैवी शक्ति है, जरूर हम में भी रहती है। हम भगवान को मानते हैं, अपने माता पिता को मानते हैं, हम जिंदगी में जी रहे हैं तो कोई दैवी शक्ति को जरूर अपनाते हैं, उस पर हम भरोसा रखते हैं। तो अब्दुल कलाम जी भी कोई दैवी शक्ति पर भरोसा रखे। भरोसा रखने पर हमें क्या होता है कि हम भ्रम से, दुख से, विषाद से और असफलता से छुटकारा पा सकते हैं। जब हम भगवान पर विश्वास करते हैं तो इन सब को छुटकारा पाते हैं, क्योंकि हम भगवान पर या माता पिता पर हमेशा भरोसा रखते हैं तो हमारी जिंदगी ठीक से गुजरती है। उसी तरह इन्होंने भी कोई दैवी शक्ति पर भरोसा रखा तो वहां पर भ्रम, दुख, विषाद, असफलता से ये छुटकारा पाते थे और सही यही उनको सही रास्ता दिखाई देता था। ನೋಡ್ರಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರ ನನ್ನ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ಪ್ರಾದ್ಯೋಗಿಕ ಅಂದ್ರ ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಪೂರ್ತಿ ಜೀವನ ಏನ್ ಮಾಡೇನಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಮಾತುಗಳನ್ನ ಅನುಸರಣೆ ಮಾಡೋದ ಒಂದ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೇನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ನಾ ಇಂತ ಒಂದ ಏನ್ ಮಾಡೇನಂದ್ರ ಬುನಿಯಾದ್ ಅಂದ್ರ ಏನ್ರಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಂತೇವ್ ನೋಡ್ರಿ. ನಾ ಇಂತ ಒಂದು ಪಾಯಗಳನ್ನ ಸತ್ಯಗಳನ್ನ ನಂಬಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೇನಿಲ್ಲ. ಯಾವ್ದೋ ಒಂದು ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಐತಿ, ಆ ದೈವಿ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದಂದ್ರ ದೇವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ದುಃಖ, ವಿಷಾದ, ಅಸಫಲತೆಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದಂದ್ರ ಚುಟ್ಕಾರ ಅಂದ್ರ ಅದ್ರಿಂದ ನಾವ ಬಚಾವಾಗಿ ಒಂದ ಒಳ್ಳೆಯ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ನಡಿಬಹುದು ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ಹೇಳ್ತ. ತಿಳಿತ್ರಿ? ಏನಾರ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಐತ್ರಿ ಈಗ ಹೇಳ್ದಾಗ? ಇಲ್ರಿ. ಇಲ್ಲಲ್ರಿ? ಇಲ್ರಿ. ಏನಾದ್ರೂ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅದಾವ್ರಿ? ಇಲ್ರಿ. ಏನಾದ್ರೂ ನಿಮ್ಗ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಅನ್ನಿಸ್ರ ಕೇಳ್ರಿ. ಏನಿಲ್ರಿ? ಇಲ್ರಿ ಮೇಡಮ್.
ಹಾಗಾದ್ರ ನಾ ಈಗ ಎಷ್ಟ್ ಹೇಳಿನ್ರಲ್ಲ, ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರ ಅದ್ರ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಬರಿಬೇಕ. ಹಾ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಬರದ ಹಿಂದಿನೂ ನೋಡ್ಬೇಡ್ರಿ, ನೀವು ಅಪ್ಲೈಡ್ ನೀವ ತೆಗೀರಿ. ಹಾ ರೀ ಹಾ ರೀ ಹಾ ರೀ ಅದನ್ನ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿ ಕಳ್ಸ್ರಿ. ಹಾ ರೀ ಹಾ ರೀ ಓಕೆ.